परिवहन कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण इथे जमलात. माझ्यासह माझे सगळे सहकारी आहेत. आपण सर्व परिवहनचे कर्मचारी आहेत. युनियन हा बऱ्याच ठिकाणी पोट भरण्याचा धंदा असतो, पण देवाच्या कृपेने, धनी मातेच्या कृपेने मला तशी पोट भरण्याची काय तादाद नाही, त्यामुळे माझा त्याच्यावर पोट नाही. मी युनियन करताना कर्मचाऱ्यांना पहिला सांगतो की तुझी कंपनी, तुझी आस्थापना ही शाश्वतरित्या सुरू राहावी यासाठी मी प्रयत्न करेन. कारण हल्ली लोक बघत असतात की काहीतरी करून संस्था बंद करायची, कर्मचाऱ्याचं नुकसान करायचं. मी कर्मचाऱ्यांना पण सांगतो की तुम्ही मला फी द्या, नका देऊ, मला चालेल, मी तुमच्यासाठी काम करेल. व्यवस्थापनाला सांगतो की तुम्ही कधी मला बोलू नका, माझ्याकडे चहा प्यायला या, मला तुमचा चहा नको. पण ही संस्था, हा कारभार, हा व्यवसाय चालवत असताना तुमच्याकडे असलेले कर्मचारी आहेत, हे तुमचे सहकारी आहेत, आमचे सहकारी आहेत. त्यांना सर्वात महत्त्वाचं मान द्या, मानपान द्या, त्यांच्यावर अन्याय करू नका. एक वेळेला 100 रुपयाच्या ऐवजी 95 रुपये दिले तरी चालतील, 5 रुपये कमी द्या, पण त्यांना मान, सन्मान आणि त्यांचा हक्क जो आहे ना, हा द्या. त्यांना कायदेशीर ड्युटी द्या, त्यांचे हक्काने मिळणारे जे काही त्यांना अधिकार आहेत ते द्या त्यांना. एवढं मी त्यांना सांगतो. आणि कर्मचाऱ्यांना पण एक सांगू इच्छितो की जसं पिपू म्हणाल त्याप्रमाणे परिवहन सेवा सर्व ठिकाणी लॉसमध्ये चालतात, आणि आपण जर शिकस्त केली, नीट प्रयत्न केले, ती परिवहन सेवा फायद्यात येऊ शकतं. त्याला खूप कारण आहे. महाराष्ट्राला, संबंध महाराष्ट्राला, ग्रामीण महाराष्ट्राला जी सेवा दिली, ती बस सेवा, म्हणजे तिला लाल परी म्हणतो आपण, ती परी पण बऱ्याच ठिकाणी लॉसमध्ये आहे. ती अख्खं मंडळ लॉसमध्ये असताना सुद्धा शासन त्याला पोहोचवतं म्हटलं जातं. पण त्यांनी जी सेवा दिली ग्रामीण भागाला, तसं वसई विरार महानगरपालिका जरी महानगरपालिका झालेली असली तरी बराचसा भाग जो आहे अजूनही पूर्णपणे शहरी झालेला नाही आहे. त्या ठिकाणी आपण सेवा देताना तिथला जो कर्मचारी आहे, आता मगाशी शेरेकर ना, काय ना, शेरेकरनी म्हटल्याप्रमाणे की आपली ही सेवा जी आहे तिथल्या